आपण बनवत आहे टॅमॅटोचं सार. हे ते मी 3 टॅमॅटो घेतले आणि वाटपासाठी घेतले मी ओलं खोबरं, लसूण, सुक्या मिरच्या 4-5 घेतल्या, कोथिंबीर आणि आलं घेतलं आहे आणि एक हिरवी मिरची तुम्हाला जर घ्यायची असेल तर घेऊ शकता. आणि हे जे 2 कोकमं घेतले ते मी टॅमॅटोच्या सारामध्ये टाकणार आहे. फोडणीसाठी मी वापरले इथे हिंग, जिरं, राई आणि कढीपत्ता आणि हळद आहे. कढईत आपण आता तेल होती या. गॅस बारीक करायचा फोडणी देताना. राई टाकूया. जिरं, थोडंसं हिंग टाकायचं आणि कढीपत्ता. मसाले ना, लाल मिरची, खोबरं, आलं, लसूण हे सगळं याच्यामध्ये फोडणीला टाकायचं. हळद, हे जे टॅमॅटो आपण उकडून घेतले ते 3 टॅमॅटो ते मिक्सरला लावून घेतले उकडून, ते पण याच्यामध्ये मिक्स करायचे. थोडीशी साखर टाकायची. मीठ चवीनुसार टाकायचं. आणि मी जे 2 कोकमं सांगितले ते कोकमं टाकायची. ज्याला कोकमं टाकायचे टाकू शकता, नाही टाकलं तरी पण चालेल. चांगली उकळी करायची. आता चांगली उकळी काढून घ्यायची. जरा गॅस मोठा करायचा. उकळी आली की गॅस बारीक करून थोडा वेळ उकळायला द्यायचं चांगलं, 5 मिनटं. झालं, टॅमॅटो सार तयार झालं. चांगली उकळी आली. करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.